हां, हे मी चाललो आहे त्या भागामध्ये, मी जाणार आहे. प्रशासन म्हणून निर्ढावलेलं प्रशासन आहे. खाण उद्योजकांना जो कलेक्टर हवा आहे तोच तिथे आणला जातो. सरकारचा प्रतिनिधी नसतो, तर तो तिकडला जिल्हाधिकारी, तिकडलं प्रशासन हे तिकडल्या खाण उद्योजकांना जे हवं आहे त्यांचे पगारी नोकर तिथे त्या पदावर बसवले जातात. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आज पण असणार आहे. तुमचाच युक्तिवाद असेल. होय. कालचा युक्तिवाद झालेला आहे. त्याच्यामध्ये ओरिजिनल पक्ष, राजकीय पक्ष, संसदीय पक्ष हे मुद्दे आले आणि पक्षांतर्गत लोकशाहीचे मुद्दे आले. तुम्ही कालच्या सुनावणीबद्दल समाधानी आहेत का? आज काय? नक्कीच. मी आतापर्यंतच्या सुनावणीबद्दल पूर्ण समाधानी आहे. न्यायालय ज्या आत्मीयतेनं किंवा ज्या गांभीर्यानं आमचा युक्तिवाद किंवा आमचं म्हणणं ऐकून घेत आहे, मला असं वाटतं की आम्हाला न्यायालयाकडून हीच अपेक्षा आहे. आम्हाला कोणती फेवर्स नको आहेत. आम्हाला कोणती फेवर्स नको आहेत. आम्हाला फक्त संविधान आणि कायद्यानुसार न्याय हवा, ही आमची एक माफक अपेक्षा आहे. बाकी आम्हाला काय फेवर्स हव्यात का न्यायालयाकडून किंवा सरकारकडून या प्रश्नावर नाही. योग्य न्याय व्हावा ही आमची अपेक्षा आहे. 2018ची जी तुमच्या पक्षाची घटना आहे ती अलोकतांत्रिक असेल तर त्या माध्यमातून मिळालेली पदं ही योग्य कशी, असा युक्तिवाद हा महत्त्वाचा युक्तिवाद आहे. मग 2018ची घटना जी आहे तुमच्या पक्षाची, तुम्ही ती अलोकतांत्रिक होती असं मान्य करता? आम्ही हे मान्य करत नाही. आम्ही 2018ला जी मार्गदर्शक तत्व निवडणूक आयोगानं आखून दिली त्यानुसार आम्ही आमचा पक्ष चालवला. जर आमचा पक्ष अनडेमोक्रेटिक असेल असं जर तेव्हा निवडणूक आयोगाला वाटला असेल, मग तो अनडेमोक्रेटिक पक्ष शिंदेना कसा काय दिला? तो अनडेमोक्रेटिक पक्षाची मान्यता रद्द करायला पाहिजे होती की तुमचा पक्ष अनडेमोक्रेटिक आहे, लोकशाही आहे, त्याच्यामुळे तुमचा पक्षाचं रजिस्ट्रेशन आम्ही रद्द करतो आहोत आणि तुमचं चिन्ह आम्ही गोठवतो आहोत. करेक्ट. पण तो अनडेमोक्रेटिक पक्ष मग असं निवडणूक आयोग म्हणत आहे, आम्हाला आमचं म्हणणं नाही. तसाच्या तसा पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या एकनाथ शिंदेंच्या हातात जर निवडणूक आयोग देत असेल, याचा अर्थ निवडणूक आयोगावर दबाव होता किंवा निवडणूक आयोग तेव्हाचा विकला गेला. तुमचा हा पण शिंदेचं म्हणणं असं आहे की हे म्हणतात की पक्ष चिन्ह गोठवायला हवं किंवा पक्षाची मान्यता रद्द करायला हवी. बाळासाहेबांची शिवसेना चिन्ह गोठावं अशी त्यांची इच्छा आहे, त्यांच्याकडे यावं अशी ती मागणी करत, म्हणजे तुम्ही करत नाही असं त्यांचं म्हणणं. तो निर्णय न्यायालय घेईल ना. चुकीच्या माणसांच्या हातात जर हे चिन्ह गेलं असेल बाळासाहेबांचं, तर पहिली मागणी आहे त्यांच्या हातातून काढून घ्या. ही पहिली मागणी आहे. एकनाथ शिंदे हे रेम्या डोक्याचे आहेत, बरं का. त्यांचा फार अभ्यास नाही आहे. त्याच्यामुळे असा व्यक्ती सत्तेत असणं ही राज्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. चोर तो चोर वर शिर जोर, अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. आमची भूमिका आहे की चोराच्या हातामध्ये तुम्ही बाळासाहेबांचं पवित्र धनुष्यबाण दिल्यावर आधी ते चोराकडून काढून घ्या, मग बघू पुढे. कुठलं त्याचा निर्णय न्यायालय घेईल ना. आम्ही न्यायालयामध्ये जी भूमिका मांडतो, यांच्या हातातून आधी काढून घ्या. तुम्ही ते चोरांच्या हातात दिलं आहे निवडणूक आयोगानं, आणि त्या चोरीमध्ये भारताचा निवडणूक आयोग सामील झालेला आहे. लक्षात घ्या, ही जी चोरी झाली आहे पक्ष आणि चिन्हाची, त्याच्यामध्ये भारताचा निवडणूक आयोग सामील झालेला आहे. आणि हे संगनमतानं ही चोरी झाली आणि पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं. आधी मुद्देमाल जप्त करा. काय करतात पोलीस चोरी झाल्यावरती? आधी मुद्देमाल जप्त करतात ना. आधी मुद्देमाल जप्त करा. सर, नरेश मस्केचा तुमचा काल एक व्हिडिओ समोर आला. मस्केंना तुम्ही बोलत होते या आमच्याकडे या. बघा, ती कालची एक घटना घडली. कधी काळी ते आमच्यावर काम करत होते, हे तुम्हाला माहीत असेल. आणि एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांपैकी ते एक होते. आत्ता की आधी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून, तर त्याचं नेतृत्व हे आमचे मस्केच करत होते. हे
की यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार झाला, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे वगैरे वगैरे. एकनाथ शिंदे आपले मिस्टर